नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. बॉम्बे हायकोर्ट, मुंबई हायकोर्टकडून जी नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे, ॲडव्हर्टाइजमेंट फॉर द पोस्ट ऑफ पर्सनल असिस्टंट एस्टॅब्लिशमेंट ऑफ हायकोर्ट ऑफ जस्टिस बॉम्बे बेंच ऑफ औरंगाबादसाठीची आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात जाहिरातीबद्दल. तर जाहिरात जी आहे याच्यामध्ये अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, एकूण जागा किती आहेत याच्याबद्दलची विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे, पाहिली जाऊ शकते. ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे हायकोर्ट ॲट बॉम्बे बेंच ऑफ औरंगाबादसाठीची आहे. ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड ऑनलाईन फ्रॉम एलिजिबल एस्पिरंट्स who fulfill precedent eligibility criteria for the date of publication of this advertisement. सिलेक्ट लिस्ट याच्यामध्ये पाहू शकता जी जाहिरातीमध्ये देण्यात आलेल्या आहेत त्यानुसार एलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहू शकता. पात्रता जी आहे एज कॅन्डिडेट म्हणजे उमेदवाराचं वय जे आहे 21 ते 28 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. जनरल कॅटेगरीसाठीचं त्याच्यामध्ये नॉट मोर दॅन 43 वर्ष म्हणजे लेस देन 21 नसावे, म्हणजे 21 वर्षापेक्षा कमी नसावे आणि 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. त्याच्यानंतर एस केस ऑफ जनरल कॅटेगरी अँड नॉन मोर दॅन 43 इयर्स याच्यासाठीचं देण्यात आलेलं आहे. SC STसाठी 43 वर्षापर्यंतची आहे वयाची पात्रता. त्याच्यानंतर कॅन्डिडेट भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. इन ऑर्डर टू बिकम एलिजिबल अपॉइंटमेंट टू पोस्ट ऑफ पर्सनल असिस्टंट ऑनरेबल जज ऑन द डेट ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट मस्ट म्हणजे पोसेस युनिव्हर्सिटी डिग्री असणे आवश्यक आहे. दिस कंडिशन मे बी रिलॅक्स इन कॅन्डिडेट ऑलरेडी वर्किंग ॲज अ स्टेनोग्राफर. म्हणजे स्टेनोग्राफर असेल तर त्याची आवश्यकता नाही आहे, पण युनिव्हर्सिटी डिग्रीची जी आहे ती पात्रता असणे आवश्यक आहे या पदासाठीची. लेस दॅन 8 इयर्स इन हायकोर्ट इन एनी अदर कोर्ट ऑर ट्रिब्युनल ऑर इन ऑफिस ॲडव्होकेट जनरल. याच्यानंतर पाहू शकता पोजेस अ गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट म्हणजे कमर्शियल सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. एक्झामिनेशन कंडक्ट बाय गव्हर्नमेंट बोर्ड ITI फॉर स्पीड ऑफ 120 म्हणजे स्पीड सर्टिफिकेट आवश्यक आहे गव्हर्नमेंट रेकॉग्नाइजचं. 120 वर्ड पर मिनिटच्या पेक्षा जास्त इंग्लिश आणि शॉर्ट हँडवर 50 वर्ड पर मिनिटसाठीचं इंग्लिश टायपिंग असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर पोजेस अ कम्प्युटर सर्टिफिकेट अबाउट प्रोफिशियन्सी इन ऑपरेशन ऑफ अ वर्ड प्रोसेसर म्हणजे कम्प्युटर सर्टिफिकेट म्हणजे कम्प्युटरचं नॉलेज जे आहे MSc IT वगैरे ते असणे आवश्यक आहे. युनिव्हर्सिटी एस्टॅब्लिश पाहू शकता 1994 नुसार. त्याच्यानंतर गोवा महाराष्ट्र स्टेट बोर्ड टेक्निकल एज्युकेशन आहे त्याच्यामधलं असू शकता. त्याचबरोबर सिटिझन ऑफ इंडिया असणे आवश्यक आहे. अशा पद्धतीने इथे शॉर्ट लिस्ट पाहू शकता. द सेक्शन कमिटी बॉम्बे हायकोर्ट बेंच औरंगाबाद रिझर्व्स द राईट टू अडॉप्ट अप्रोशिएट मेथड और मेथड्स ऑफ शॉर्ट लिस्टिंग कॅन्डिडेट्स ॲट एनी स्टेज ऑफ सिलेक्शन. टेस्ट याच्यामध्ये टेस्ट असणार आहे. सिलेक्शन प्रोसेसमध्ये जी एक्झामिनेशन आहे CBT कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असणार आहे. मेरिट विच विल बी डिसाइडेड ऑन द बेसिस ऑफ परफॉर्मन्स आणि शॉर्ट हँड डिकेशन म्हणजे शॉर्ट हँड डिकेशनची टेस्ट जी आहे टायपिंग टेस्ट ती घेतली जाणार आहे. त्याच्यामध्ये शॉर्ट हँड टायपिंग टेस्ट 40 मार्क्सची असणार आहे इच आणि त्याच्यासाठी 20 मार्क्सचे असणार आहेत. मिनिमम पासिंग मार्क्स आहेत 20 मार्क्सचे. शॉर्ट हँड डिकेशनसाठीचं टेस्ट विल बी 20 इच. शॉर्ट हँड ट्रान्स्क्रिप्शन अँड टायपिंग टेस्ट विल बी टेकन कम्प्युटर म्हणजे कम्प्युटरवर असणार आहे ही टेस्ट ट्रान्स्क्रिप्शनची. कॅन्डिडेट पासिंग द शॉर्ट हँड डिकेशन टेस्ट विल ओनली एलिजिबल फॉर टायपिंग टेस्ट म्हणजे शॉर्ट हँड डिकेन टेस्ट जे पास होतील डिकेशनची टेस्ट त्यांचीच पुढे टायपिंग टेस्ट घेण्यात येईल आणि क्वालिफाईंग टेस्ट असणार आहे त्याच्यामध्ये एलिजिबल असणार आहेत. त्याच्यानंतर पार्ट 2 पाहू शकता. डिकेशन ऑफ 2 पॅसेज इन इंग्लिश ज्यानंतर कंटेनिंग टोटल 600 वर्ड्स 600 वर्ड्सचं जोटिंग डाऊन असणार आहे. डिकेशनसाठी 5 मिनटं देण्यात येतील. त्याच्यामध्ये ट्रान्स्क्रिप्शन असणार आहे. त्याच्यामध्ये 35 मिनटं असर्टेनिंग स्पीड अँड ॲक्युरन्सी शॉर्ट हँडसाठीचे असणार आहेत. सेकंड पार्ट आहे 40 मार्क्सचं परत पॅसेज असणार आहे इंग्लिशमध्ये 500 शब्दांचा. टायपिंग 10 मिनटामध्ये करायची आहे. स्पीड अँड ॲक्युरन्सी इंग्लिश टायपिंगमध्ये असणे आवश्यक आहे. तिसरा पार्ट आहे विवा म्हणजे याच्यामध्ये 20 मार्क्स आहेत. त्याच्यानंतर इन्स्ट्रक्शन टू कॅन्डिडेट द कॅन्डिडेट्स विल हॅव टू अपियर द शॉर्ट हँड डिकेशन टेस्ट टायपिंग टेस्ट आणि विवा as and we called for their own expenses. Also keep within them प्रिंट आउट आणि ॲडमिट कार्ड म्हणजे ॲडमिट कार्डची जी प्रिंट आउट आहे तुमच्याजवळ असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत पॅन कार्ड, इलेक्शन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट त्याच्याबद्दल पासपोर्ट साईज फोटो आहेत हे सब तुमच्याजवळ त्या एक्झामिनेशनच्या वेळेला असणे आवश्यक आहे. टाईम टेबल जे आहे शॉर्ट हँड डिकेशन टेस्टचं ते लवकरच बॉम्बे हायकोर्टकडून अधिकृत वेबसाईटची आहे इथे पाहू शकता. या वेबसाईटवर जाहीर केले जाईल. इथे ऑनलाईन अर्जाची प्रोसेस जी आहे सुरू झालेली आहे. त्याच पद्धतीने इथे जी प्रोसेस आहे पुढची प्रोसेस ती सुद्धा सांगितली जाईल. ऑनलाईन अर्ज कसा करायचा पाहू शकता.
अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीची माहिती देण्यात आलेली आहे. 15 दिवस म्हणजे 28 फेब्रुवारी 2024 पासून 13 मार्च 2024पर्यंत 5 वाजेपर्यंत याचे फॉर्म आहेत, ऑनलाईन फॉर्म भरले जाऊ शकतात. याच्यासाठीची ॲप्लिकेशन फी आहे 300 रुपये फी आहे. याच्या पद्धतीने ऑनलाईन फॉर्म भरला जाऊ शकतो. अधिकृत वेबसाईट इथे पाहू शकता. इथे जी अप्लाय ऑनलाईनची लिंक आहे त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून जो फॉर्म आहे 28 फेब्रुवारी 2024 पासून तुम्ही हा फॉर्म जो आहे तो भरू शकता. देण्यात आलेला आहे. ॲप्लिकेशन फीसुद्धा आहे ती ऑनलाईन पद्धतीने भरली जाऊ शकते. इथे महत्त्वाची जी इन्फॉर्मेशन आहे ॲप्लिकेशन कशा पद्धतीने भरायचं आहे फॉर्मसाठीची ती माहिती देण्यात आलेली आहे, चेक केली जाऊ शकते. त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स पाहू शकता. क्वालिफिकेशनसाठीचं SSC, HSC, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन याची डॉक्युमेंट्स असतील तर ते तुम्हाला सबमिट करणे, अपलोड करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर महत्त्वाची माहिती पुढे जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. अधिक विस्तारित माहिती त्याची केली जाऊ शकते. प्रोसिजर आहे फी पेमेंटसाठीची तीसुद्धा डिटेलमध्ये देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स आहेत ते काय काय लागणार आहेत त्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीने जी भरती आहे पर्सनल असिस्टंट पदासाठीची बॉम्बे हायकोर्टमध्ये या पदासाठीची भरतीसाठीचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.